पिल्लू जसा जसा मोठा होत आहे तसं तसं तो कॉपी कॅट होत आहे. मी अवीला बोलवायसाठी डोअर नॉक करत होती तर तो पण माझं सेम कॉपी करत होता आणि हे बघून पप्पाला त्याचं खूपच कौतुक वाटत होतं. असो, आज जेवणात काहीतरी वेगळं बनवायचं होतं म्हणून पास्ता उकळायला ठेवला. रोज रोज भाजीपोळी खाऊन वैताग आलाय. तर आज मी बनवणार आहे रेड सॉस पास्ता. रेड सॉस पास्तासाठी तुम्हाला 4 टमाटर, 1 कांदा आणि 4-5 लसूणच्या पाकळ्या लागणार. छान बटरमध्ये भाजून घ्यायचं 5 मिनटं. नंतर त्याला थोडं थंड होऊ द्यायचं आणि मिक्सरमधून छान असं बारीक स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची. मिक्सर लावणारच होते तर लाईट गेली. पिल्लू झोपलेलं होतं तर त्याला थोडी हवा खालत बसली. 10-15 मिनटं झाले पण लाईट येण्याचं काही नाव नाही. इकडे अवीचं काम चालू होतं आणि भूक पण लागलेली होती. पण लाईट शिवाय पर्याय नाही. बरं, हे धुतलेले कपडे परत स्लॅबवर टाकले तर परत खराब नाही होणार का? असो, इकडून तिकडून लाईट आली आणि पिल्लू झोपलेलं होतं म्हणून घरात मिक्सर लावता येत नाही होता. म्हणून ड्राय बाल्कनीत जाऊन मिक्सर चालू केला आणि छान अशी स्मूथ पेस्ट रेडी केली. आणखी थोड्या बटरमध्ये ही पेस्ट 5 मिनटं तरी भाजून घ्यायची म्हणजे तिला आणखी छान चव येते. 5 मिनिटांनी त्यामध्ये थोडं तिखट, थोडं मीठ, थोडे मिरेपूड आणि थोडे ऑरिगॅनो टाकायचं आणि मिक्स करायचं. तुमच्याकडे जर एक्झॉटिक व्हेजिटेबल्स असेल तर ते पण तुम्ही बारीक कट करून टाकू शकता. माझ्याकडे होते नाही म्हणून मी टाकले नाही. आता या ग्रेव्हीमध्ये छान उकळलेला पास्ता टाकायचा आणि छान थोडा वेळ मिक्स करायचं. माझ्या हाताने सॉस कमी झाला होता आणि पास्ता जास्त झालं होतं. तेवढ्यात आमचं पिल्लू पण उठलं. आजकाल आम्हाला 1-1.5 तासाच्या वर झोप लागत नाही. थोडा जरी आवाज आला की आम्ही उठून बसतो. शेवटी 2 चीज स्लाइस ठेवले आणि त्याला 5 मिनटं झाकून ठेवलं म्हणजे चीज कसं वितळेल. पिल्लूला भूक लागली होती म्हणून त्याला पण थोडा साधा पास्ता चारला आणि त्याला तो आवडलाही. आणि कितीही भूक लागलेली असेल तरी आम्ही एका ठिकाणी बसून खाणार तर नाहीच. असो, माझा पास्ता रेडी होता. अवीला पण खूप भूक लागली होती तर त्याला तो दिला आणि तो पण खुश झाला. संध्याकाळी छान वॉकला गेलो पिल्लूला घेऊन. दिवसभर घरात कोंडून असल्यामुळे संध्याकाळी वॉकला नेणं इज मॅन्डेटरी. मस्त दोघांनीही त्याच्यासोबत खेळत असा आमचा फॅमिली टाईम स्पेंड केला. असा गेला आमचा दिवस. प्लीज सबस्क्राईब.